हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड आईस्क्रीम। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड घेतलेलं आहे। तर हे मी 4 टेबलस्पून पावडर घेतलेली आहे, माझ्याकडे टेबलस्पून आहे। तर ही मी 4 टेबलस्पून घेतलेली आहे आणि साखर आहे ती मी 6 टेबलस्पून घेतलेली आहे। तर ही तुम्ही व्हिपिंग क्रीम शिवाय आणि विदाऊट व्हिपिंग क्रीम शिवाय सुद्धा ही आईस्क्रीम बनवू शकता। ती कशा प्रकारे ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे। ते आपण 4 जे टेबलस्पून घेतलेली आहे कस्टर्ड पावडर, ती मी इथं व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे। हे पहा, व्हॅनिला तुम्ही कोणत्याही ब्रँडची कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकता। तुम्हाला ज्या फ्लेवरची आवडती त्या फ्लेवरची तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता। आता हे पहा, आता इथे मी घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। ते आहे 1 लिटर। हे फुल फॅट आहे, साय काढलेलं नाही आहे, म्हशीचं दूध आहे। तर तुम्ही हे पातळ दूध वापरू नका, म्हशीचंच वापरा, म्हणजे क्रीमी टेक्स्चर येतं आणि आईस्क्रीमही जास्त टेस्टी लागते। आता ह्यातलं थोडंसं दूध मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण ही पावडर फक्त ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे पहा, हे थंड आहे, तापवलेलं नाहीये। आता आपण हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या सगळ्या गुठळ्या मोडायच्या आहेत, थंड घ्यायचं आहे। तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, पाणीही वापरा, काही हरकत नाही, फक्त थंड असलं पाहिजे। गरम दुधात टाकू नका, नाही तर गुठळ्या होतील याच्या। हे पहा, तर छान मिक्स झालेला आहे। आता मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते। हे पहा, इथे आपण आता दूध तापायला ठेवलेलं आहे। आता हे आपण तापवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात कॉर्नस्टार्चचं जे मिक्सचर आहे ते टाकायचं आहे। आता हे तापतंयच ना, तोवरच आपण ह्याच्यात साखरही ॲड करायची आहे, म्हणजे कस्टर्डला जी आहे ना ती गोड चव येईल। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। इथे मी 6 टेबलस्पून घेतली, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल जास्त घेऊ शकता, काही हरकत नाही। हे पहा, दुधाला आता उकळी आलेली आहे, आपण त्याला साखर टाकली होती। आता आपण हे जे मिक्सचर केलं आहे ना कस्टर्ड पावडर आणि दुधाचं, ते आपण ह्याच्यामध्ये हळूहळू सोडणार आहे आणि लगेचच आपण हे मिक्स करणार आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। हे 4 टेबलस्पून आहे। अर्धा लिटर जर तुम्ही दूध घेतलं तर तुम्ही 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि जर 1 लिटर दूध घेतलं तर 4। कंटिन्यूअस हलवायचं, नाही तर ह्याच्या गुठळ्या तयार होतील। हे पहा, कसं घट्ट झालेलं आहे। तर गॅसची फ्लेम ना मीडियम करा, हायपासून मीडियम। तर हे राहिलेलं उरलेलंही आपण ह्याच्यात पूर्ण टाकूया, म्हणजे काय होईल, वाया घालवायचं नाही आपल्याला काहीच। तर हे छान 2 ते 3 मिनटं मस्त शिजू द्या, असं छान असं घट्ट ह्याला बबली टेक्स्चर येऊ द्या। हे पहा, तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे, छान असं त्याला बबल्स घट्ट असे ते झालेले आहेत छानपैकी। कंटिन्यूअस हलवायचं आहे, नाही तर खाली चिकटू शकतं तुमचं मिश्रण, कारण ह्याच्यामध्ये ना कॉर्नस्टार्च असतो आणि कॉर्नस्टार्च करपतो आणि खूप खराब लागू शकते त्याची चव, त्यामुळं सतत हलवायचं आहे आपल्याला। हे पहा, असं आपलं मिश्रण झालेलं आहे। तर आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे एका ताटामध्ये टाकून। आता हे गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे। आता हे पहा, घट्ट आपलं जे मिश्रण आहे ते पण थंड करून घ्यायचं आहे। त्याच्या पुढे आपण दुसरी प्रोसिजर बघणार आहे की आपण काय करणार आहे ते।
हे पहा, आता आपण हे मिश्रण गॅसवरून उतरलेलं आहे. आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. जरी ह्याला साय आली तरी काही हरकत नाही. आपण हे नंतर बीटरने बीट करणार आहे, त्यामुळं काही हरकत नाही. ह्याला आपण आता थंड करून घेऊया. हे पहा व्ह्यूअर्स, आता आपलं कस्टर्ड जे आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. हे पहा, अशा प्रकारे झाली आहे ह्याची कन्सिस्टन्सी आणि हे पूर्ण थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर हे पूर्ण असं घट्ट झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते की ह्याच्यात आपण काय टाकणार आहे. तर इथं आहे माझ्याकडे 1 कप मेजर करून घेतलेली मी आहे. ती आहे व्हिपिंग क्रीम, जी आपण केकला आयसिंग करतो ती क्रीम आहे. तर ती मी 1 कप घेतलेली, इथं थंड करून घेतलेली, जी आपण व्हिप करून मग ह्याच्यात हे मिश्रण मिक्स करणार आहे. जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल तर तुम्ही 1 कप साय घेऊ शकता. जी दुधावर साय येते ना ती काढून ती मिक्सरमध्ये ह्या बॅटरसोबत फिरवून घेतली आणि मग आईस्क्रीम जमवली तरीही चालेल, काहीही हरकत नाही जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल तर. पण जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम असेल तर त्याने अगदी मार्केटमध्ये मिळते तशी आईस्क्रीम तयार होते. त्यामुळं जर असेल तर टाका, नसेल तर साय टाकली तरी अप्रतिम चव लागते. आता मी ही व्हिपिंग क्रीम पहिले बीट करून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी ही क्रीम व्हिप करून घेतलेली आहे. ही जास्त पण अशी हार्ड नाही आहे, जशी आपण केकसाठी करतो ना तशी नाही आहे. आणखीन अजून थोडा वेळ आपण ही बीट करूया, 2 ते 3 मिनिट. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी सॉफ्ट पीक जी आहे ती आपण आता तयार करून घेतलेली आहे. ही व्हिपिंग क्रीम आपली व्हिप झालेली आहे. तर आता आपण काय करणार आहे ना, हे मिश्रण या व्हिपिंग क्रीम मध्ये ऍड करणार आहे आणि आपण तेही बीट करून घ्यायचं आहे. हे पहा, असं संपूर्ण मिश्रण तुम्ही ह्याच्यामध्ये काढून घ्या कस्टर्डचं आणि बीट करून घ्या, म्हणजे सॉफ्ट होईल आपलं हे जे मिश्रण आहे ते. हे पहा, हे आता आपलं कस्टर्ड आणि क्रीमचं मिश्रण किती छान असं मस्त ब्लेंड झालेलं आहे. छान. जर तुम्हाला ह्याचा कलर कमी वाटत असेल तर तुम्ही लिक्विड फूड कलर ह्याच्यात ॲड करू शकता, येलो. पण मला हा लाईट कलर लेमन येलो कलर छान वाटतो आहे, तर मी ॲड करत नाही आहे. तुम्हाला कमी वाटला तर तुम्ही ॲड करा. तुम्ही 1-2 सेकंद फिरवून घेते फक्त. हे पहा, आता आपलं हे जे मिश्रण आहे हे पहा, एकदम छान क्रीमी असं आईस्क्रीमचं मिक्सचर तयार आहे. आता आपण हे सेट करायला एका भांड्यामध्ये ठेवणार आहे. आता ही कस्टर्ड आईस्क्रीम आहे तर त्याच्यात टुटी फ्रुटी असते, तर आपण तळाला थोडीशी टुटी फ्रुटी पहिले ॲड करणार आहे आणि मग आपला आईस्क्रीमचा बेस, आपण जो आपण बनवलेला आहे तो आपण ॲड करायचा आहे. आता आपण थोडी आईस्क्रीम ॲड केलेली आहे, तर आता आपण ह्याच्यात परत थोडीशी टुटी फ्रुटी ॲड करूया. हे पहा, आधीमध्ये थोडी थोडी टुटी फ्रुटी आपण टाकायची आहे आणि थोडं थोडं हे मिक्सचर टाकत जायचं आहे. हे पहा, आता आपण आणखीन एकदा ह्याच्यामध्ये टुटी फ्रुटी ॲड करूया. हे पहा, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता हे राहिलेलं पूर्ण मिक्सचर आपण ह्याच्यात टाकून देऊया.
जेव्हा तुम्ही ही आईस्क्रीम स्कूप कराल तर आधीमध्ये टुटी फ्रुटी लागेल. आता आपली आईस्क्रीम काढून झालेली आहे. आता आपण या डब्याला झाकण लावणार आहे आणि ह्याला बंद करून आपण फ्रीजरमध्ये 8 ते 10 तासांसाठी ही आईस्क्रीम जमवण्यासाठी ठेवणार आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आपली आईस्क्रीम पूर्णपणे सेट झालेली आहे. जी कस्टर्ड आईस्क्रीम जी आपण केली होती ना, ती पूर्णपणे आता छान अशी फ्रीज झाली. आता तिचं मी तुम्हाला स्कूप काढून दाखवते. हे पहा, हे पहा, बघू शकता तुम्ही. हे पहा, तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये टुटी फ्रुटी दिसतीये. ती ही खातानाही छान लागते आधी मध्ये. हे पहा आपली आईस्क्रीम मी तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली कस्टर्ड आईस्क्रीम कशी दिसते ती मी तुम्हाला जवळून दाखवते. मी त्याला छान असं टुटी फ्रुटीने सजवलेलं आहे. दिसते ना टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी. ही कस्टर्ड आईस्क्रीम तुम्हीही नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये ज़रूर कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये विचारू शकता.